हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा एंटरप्रेन्युअरशिप अँड स्टार्टअप हा टॉपिक कव्हर करत आहे, जो तुम्हाला LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 25 MCQ कव्हर करणार आहे आणि हा आपल्या या सिरीजचा लास्ट व्हिडिओ आहे. ठीक आहे. महाट्रान्सको LDC सिरीजची आपण स्टार्ट केली होती लास्ट 3 मंथपासनं. तर जी आपण रिव्हिजन बेस्ड MCQ नवीन जी स्टार्ट केली होती 20 डेज बिफोर, तर त्याचा हा एक लास्ट व्हिडिओ आहे जो आपण रिव्हिजन बेस्ड MCQ कव्हर करत आहे. कारण की उद्याला जी आहे ती आपली एक्झाम आहे, त्याच्यामुळे हा जो आहे अकाउंट्स रिव्हिजनचा हा लास्ट व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट 25 MCQ सॉल्व्ह करत आहे. जे पण एक्झाम्स देत आहे त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक. पेपर इझी असतो, जास्त हाय लेवलचा पेपर नसतो, त्याच्यामुळे माइंडला स्टेबल करून पेपर सॉल्व्ह करायचा आहे, जेणेकरून तुमचा पेपर जो आहे तो क्रॅक होऊन जाणार. ठीक आहे. आणि आपण खूप सारी प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ ज्यांनी आतापर्यंत बघितले नाही आहे किंवा प्रॅक्टिस नाही केलेली आहे, ज्यांनी PDF घेतली आहे, त्या सगळ्यांना थँक्यू की त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यासाठी त्या सगळ्यांना थँक्यू. तर चला 25 क्वेश्चन्स जे आपले रिमेनिंग आहेत ते आपण आज कंप्लीट करून घेऊ. ओके. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, वेन वॉज द समृद्ध स्कीम लॉन्च? समृद्ध योजना कधी सुरू करण्यात आली? तर आन्सर आहे सेकंड 25 ऑगस्ट 2021. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एस्पायर? एस्पायर या योजनेचा पूर्ण अर्थ काय आहे? तर आन्सर आहे सेकंड, अ स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इनोव्हेशन, रूरल इंडस्ट्रीज अँड एंटरप्रेन्युअरशिप. नेक्स्ट, थर्ड, वेन वॉज अटल इनोव्हेशन मिशन लॉन्च? अटल इनोव्हेशन मिशन कधी सुरू झाले? तर आन्सर आहे थर्ड 2016. नेक्स्ट, फोर्थ, परमनंट वर्किंग कॅपिटल इज अल्टरनेटिव्हली नोन ॲज? कायमस्वरूपी कार्यकारी भांडवलास पर्यायी नाव काय आहे? तर बघा, फिक्स्ड वर्किंग कॅपिटल सुद्धा म्हणतो, कॉन्स्टंट वर्किंग कॅपिटल आणि ऑल. तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, फिफ्थ, टेम्पररी वर्किंग कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज? तात्पुरते कार्यकारी भांडवल म्हणून ओळखले जाते. तर आन्सर आहे व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल अँड सीजनल वर्किंग कॅपिटल. तर आन्सर आहे बोथ A and B. नेक्स्ट, सिक्स, पेएबल और ट्रेड क्रेडिट मे बी एक्सप्रेस इन? देयके किंवा व्यापार पत कशात व्यक्त केली जाऊ शकते? आन्सर आहे डे ऑफ क्रेडिट अलाउड अँड अमाऊंट पेएबल, म्हणून आन्सर आहे बोथ A and B. Next, 7, as per section 3 of 2 of the Companies Act, a company formed under subsection of 1 may be either. कंपनी कायद्याच्या कलम 3 नुसार उपकलम 1 अंतर्गत स्थापन झालेली कंपनी कोणतेही असू शकते. तर बघा, ऑप्शन आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, 1 पर्सन कंपनी, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, 8, 9 प्रिन्सिपल ऑफ एंटरप्रेन्युअर इकोसिस्टम आर सजेस्टेड बाय? उद्योजिक इकोसिस्टमची 9 तत्वे कोणती मांडली आहे? तर आन्सर आहे सेकंड इन्सबर्ग 2010 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, 9th, द जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट वॉज पास इन इंडिया? भारतामध्ये वस्तूंचे भौगोलिक निर्देशांक नोंदणी व संरक्षण कायदा कधी पारित झाला? तर आन्सर आहे 1999. नेक्स्ट, 10th, व्हॉट डज CGPDTM स्टँड फॉर? CGPDTMचा पूर्ण अर्थ काय? तर आन्सर आहे सेकंड कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, ट्रेडमार्क अँड डिझाईन. नेक्स्ट, 11th, व्हॉट हॅपन्स वेन अ बिझनेस हॅज टू हाय अँड अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल? व्यवसायाकडे खूप जास्त कार्यकारी भांडवल असल्यास काय होते? तर आन्सर आहे सेकंड इट इन्क्रीज लिक्विडिटी बट रिड्यूस प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे. नेक्स्ट, 12th, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेंजर हॅव्हिंग टू हाय अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल? खूप जास्त कार्यकारी भांडवल असल्यास धोका कोणता आहे? आन्सर आहे अननेसेसरी ॲक्युम्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी, साठ्यांचे अनावश्यक वाढ होते. नेक्स्ट, 13, व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ हॅव्हिंग आयडल फंड ड्यू टू एक्सेस वर्किंग कॅपिटल? अति कार्यकारी भांडवलामुळे निधी निष्क्रिय ठेवायचे परिणाम काय असतात? तर आन्सर आहे सेकंड लॉस ऑफ पोटेन्शियल प्रॉफिट, संभाव्य नफ्याचा तोटा. नेक्स्ट, 14, व्हॉट डज एक्सेस वर्किंग कॅपिटल इंडिकेट अबाउट अ कंपनी क्रेडिट पॉलिसी? अति कार्यकारी भांडवल कंपनीच्या क्रेडिट पॉलिसीबद्दल काय सूचित करते? तर आन्सर आहे थर्ड द क्रेडिट पॉलिसी इज डिफेक्टिव्ह अँड रिझल्टिंग इन हायर बॅड डेट्स, पतधोरण दोषपूर्ण आहे. नेक्स्ट, 15, व्हॉट इज वन ऑफ द रिझल्ट ऑफ हॅव्हिंग ओव्हरऑल इनइफिशियन्सी ड्यू टू हाय वर्किंग कॅपिटल? अति कार्यकारी भांडवलामुळे एकूण कार्यक्षमता कमी झाल्यास काय होऊ शकते? आन्सर आहे सेकंड इन्क्रीज
प्रिफ्लेज अँड थेफ्ट, चोरी व अपहारात वाढ होऊ शकते. नेक्स्ट 16, व्हॉट इज आयडेंटिफाईड ॲज अ क्रिटिकल ड्रायव्हर फॉर स्टार्टअप बूम इन इंडिया. भारतामध्ये स्टार्टअप वृद्धीमागील महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर आन्सर आहे सेकंड, सोशल मीडिया अँड डिजिटल मार्केटिंग. सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग. नेक्स्ट 17, व्हॉट ॲडिशनल ऑपॉर्च्युनिटी डज डिजिटायझेशन प्रोव्हाइड फॉर एंटरप्रेन्युअर्स. डिजिटायझेशन्समुळे उद्योजकांना कोणती अतिरिक्त संधी मिळते? आन्सर आहे सेकंड, एक्सपांडेड ऑपॉर्च्युनिटी फॉर डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगची वाढती संधी. नेक्स्ट 18, व्हॉट ॲडव्हान्टेज डू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऑफर इन द टर्म ऑफ कस्टमर डेटा. ग्राहक डेटाच्या दृष्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कोणता फायदा घेतात? तर आन्सर आहे सेकंड, ॲक्च्युअल डेटा अँड डिटेल कस्टमर प्रोफाईल. खरी व सविस्तर ग्राहक माहिती. नेक्स्ट 19, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ एंडोसिंग प्रोडक्ट ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. सोशल मीडिया उत्पादनाची जाहिरात केल्याचा एक फायदा कोणता? आन्सर आहे सेकंड, रिडक्शन इन मार्केटिंग कॉस्ट, विपणन खर्चाचा घट. नेक्स्ट 20, द इम्पॉर्टंट गाईडलाईन फॉर मॉनिटायझिंग अ प्रोडक्ट आर. उत्पादनाचे अर्थीकरण करण्यासाठी महत्त्वाचा मार्गदर्शक तत्वाचे समाविष्ट आहे. हे बघा, ओनली फोकस ऑन प्रोडक्ट क्वालिटी, कस्टमर कंप्लेंट, ऑल ऑफ द अबव, मीन्स दोन्ही. नेक्स्ट 21, डॅश डिस्क्राईब अ सिच्युएशन इन विच अन एंटरप्रेन्युअर स्टार्ट अ कंपनी विथ लिटिल कॅपिटल. ही अशी स्थिती दर्शवते ज्यात उद्योजक अल्पप्य भांडवलात कंपनी सुरू करतो. तर आन्सर आहे, त्याला म्हणतो आपण बूटस्ट्रॅपिंग. ठीक आहे. नेक्स्ट 22, इम्पॉर्टंट फीचर ऑफ बूटस्ट्रॅपिंग आर. बूटस्ट्रॅपिंग महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर बघा, मिनिमल एक्सटर्नल फंडिंग, रिलायन्स ऑन पर्सनल सेव्हिंग अँड केअरफुल कॉस्ट मॅनेजमेंट. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 23, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एंजल इन्व्हेस्टर इन इंडिया. खालीलपैकी कोणता भारतातील एंजल इन्व्हेस्टर नाही? तर बघा, मुंबई एंजल्स पण आहे, इंडियन एंजल्स नेटवर्क पण आहे आणि चेन्नई पण आहे. तर एंजल कोलकाता जो आहे तो नाही आहे. नेक्स्ट 24, प्रिपरेशन ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट बाय एंटरप्रेन्युअर इज. उद्योजकाचे तयार केलेले प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? तर आन्सर आहे एक्सटर्नल डॉक्युमेंट अँड इंटरनल डॉक्युमेंट. तर आन्सर आहे ऑल ऑफ, मीन्स बोथ 1 and 2. नेक्स्ट 25, अ प्रोजेक्ट रिपोर्ट इज डॅश डॉक्युमेंट. प्रोजेक्ट रिपोर्ट हा दस्तावेज आहे. तर आन्सर आहे थर्ड, ऑपरेटिंग दस्तावेज आहे. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच ही सिरीज आता इथे कंप्लीट करत आहे आपण. याच नंतर रिव्हिजनचे आपण व्हिडिओज नाही पोस्ट करणार आहे. ही आपली लास्ट व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आतापर्यंत मला सपोर्ट केलेला आहे त्या सगळ्यांना थँक्यू. ठीक आहे.